मित्रांनो, मागील 4 दिवसापासून आपण एक उपक्रम राबवतोय. नुकत्याच काही दिवसावर येऊन पोहोचलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन आलो आहे. हडोळती येथे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला जे आहे हा डाव्या बाजूला जो गेलेला आहे हा जांब मुखेड गेलेला रस्ता आहे आणि हडोळती गावामध्ये गेलेला हा रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी सध्या आहे आणि याच ठिकाणी मी आलोय. माझ्यासोबत काही येथील नागरिक असणार आहेत. येणार आहे, मी तिकडे येणार आहे. तरुण नवतरुण माझ्या बोलण्याकडे पाहून ते मला आवाज दिलेला आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. हडोळती गावामध्ये साई सावली मेडिकल आणि याच ठिकाणी काही तरुण उभे आहेत. त्यांनी आताच मला नुकताच हाताने इशारा करून बोलवलेला आहे. सर, काय नाव सांगता तुमचं? घोगरे विकास वसंत. काय सांगता येईल तुम्हाला, मागच्या 5 वर्षाचा आढावा जर घेतला, कामच समाधानकारक झालेत असं वाटतंय? नाही, कोणतंच काम समाधानकारक नाही ना. रोडचं बाकी म्हणजे कोणताच विषय नाही समाधानकारक. कसं व्हायला पाहिजे होतं तुम्हाला काय वाटतं? कसं व्हायला पाहिजे, काम झाले पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे. आपण राहता कुठे सर? हडोळीत. नेमकं एखादं उदाहरण सांगता येईल का की हे असं व्हायला पाहिजे होतं परंतु झालं नाही? एखादे उदाहरण नाही आपलं, तसं काय उदाहरणाचा विषयच येत नाही ना आपल्या. सध्या काय करता तुम्ही? लॅब आहे माझी. बरं चालते. लॅबवरतीच तुमची उपजीविका चालते. माझ्यासोबत काही व्यावसायिक सुद्धा असणार आहेत. तर किती दिवसापासून आहे आपला व्यवसाय? आपलं 20-25 वर्षापासून व्यवसाय चालू आहे. मागे 2 महिन्यापूर्वी शासनाने एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. यावरती काय सांगता येईल तुम्हाला? समाधानकारक आहे का? समाधानकारक काय सांगायचं सर, काही जणांचे फॉर्म आणखीन भरले जात नाहीये. काही जणांचे फॉर्म फिलअप करायला गेले की नेटवर्क नाही, हे नाही, असे प्रॉब्लेम सांगतात. बँकेमध्ये गर्दी आहे, तिथे पैसे काढायला 3-3 दिवस लाईनमध्ये थांबावं लागायला लागले. त्याच्यामुळे काय कळत नाहीये की काय चालू आहे. रस्त्याची दुरावस्था जर बघितली तर आमदार साहेब काय करतात कळत नाही. कोण करू शकेल रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे याच्यावर उपाय आणि सक्षम नेतृत्व म्हणून कोणाकडे बघतो? आमदार, खासदार साहेब, आमदार साहेब, गावातले निवडून दिले ग्रामपंचायत. पण काय सगळीकडे तुम्ही जर खाली जर बघितले कुठेच रस्त्याची व्यवस्था नाहीये. गावामध्ये 1 महिना झाला नळाला पाणी नाहीये. काय म्हणजे एकूणच परिस्थिती पाहता हडोळती गावातील हे व्यावसायिक माझ्यासोबत बोलताना तुम्ही पाहताय. सर पुढे या ना तुम्ही. नवतरुण युवक आहेत माझ्यासोबत, काही संवाद साधण्यासाठी मी हडोळती गावात आलोय. सर, काय नाव तुमचं? कपिल मलसेट. काय वाटतंय आज तालुक्यामध्ये झालेल्या विकासाबद्दल? अयोग्य आहे का योग्य आहे? अयोग्य सर. योग्य आहे. नाही, काय वाटतंय सांगा ना. विकासच काय नाही, काय सांगा. काय नळाला पण नाही, रस्ते व्यवस्थित नाही. कोणाला जबाबदार होता या घटनेला? आम्ही काय सांगणार. काका, नाव काय तुमचं? सुनील गणपती कांबळे. बरोबर. मागील 5 वर्षामध्ये जे कामं झालेली आहेत त्यावर समाधान वाटते का? जे झाले ते बरोबर आहे. आता विद्यमान आमदार जे आहेत तालुक्याचे त्यांचा कार्यकाळ संपायला लागलाय. पुन्हा त्यांना संधी मिळू शकते का आमदार होण्याची? पब्लिकच्या मनावर आहे ना आपल्या. तुम्हाला काय वाटते? मी जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन तुमच्याकडे आलोय. तुम्हाला काय वाटतं? पब्लिकच्या मनावर म्हणजे कसं आहे, पब्लिक जे करेल ते कुणीकाच्या मनानं. कसं काय पाहुणं, बरं आहे का? तालुक्यामध्ये विकास झाला नाही म्हणतात, खरं आहे का? झालाच नाही. दिसतोय का तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? घोगरे माझं. कुठून आलात? तिथं याच गावचे? नाही, दगडपूरच्या. मी तर काय करता तुम्ही? काही नाही तिकडे. काय विकास व्हायला पाहिजे? विकास पाहिजे, शेतीला शेतकऱ्याला मदत पाहिजे, सगळंच पाहिजे. पाऊस आहे, रोजगार नाहीत, लोकांना कामं नाही. शासनाच्या योजना अनेक योजना आहेत, बोटावर मोजण्या इतक्या. कमीत कमी 25 ते 30 योजना आहेत. त्यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? कुठली बी भेटली नाही. घेण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे का? पद्धत माहित आहे, पण तिथं जात. एखादी योजना तुम्हाला घ्यायची आहे, शेतात राबवायची आहे, त्याची काय प्रक्रिया आहे? त्याच्यापेक्षा त्याचे कुठाने जास्त आहे.
सरळ नाहीत पद्धती, घ्यायला अडचणीच्या आहेत. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आणखीही मी काही नागरिकांकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मासू मॅपला तिकडे जायचं आहे. दत्त किराणा अँड जनरल स्टोअर्सवरती काही तरुण उभे आहेत, व्यावसायिक आहेत. आपण तिकडे सुद्धा जाऊया, नेमकं काय त्यांचं मत आहे हे जाणून घेऊया आपण. तत्पूर्वी हे एक बांधव इथं बसलेले आहेत व्यावसायिक. दादा काय नाव सांगता तुम्ही? पिंटू चव्हाण. पिंटू भाऊ, किती दिवसापासून करता हा व्यवसाय? हे 20 वर्ष झालं. बरोबर. मागच्या 5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी जे कामं केलेत त्याच्यावरती समाधान आहे तर वाटतंय का? हा, वाटते समाधान वाटते, चांगलं केले त्यांनी. त्याचबरोबर 75 वर्षाच्या नागरिकांना मोफत बस दिली आहे आणि महिलांना आणखी 1,500 रुपये देतात. हे चांगलं आहे का काम? एक नंबर काम केले ते लाडक्या बहिणीचं केल्या, एक नंबर केलं. तुमच्या घरच्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळाला? एक नंबर मिळाला. किती महिलांना मिळाला? आमच्या 2-3 महिन्याला मिळाला. चांगला मिळाला, एक नंबर मिळाला. याचा परिणाम काय होईल का पुढच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये? परिणाम होऊ शकेल का बरं शासनाला? एक नंबर होते ना, एक नंबर होते सगळे. ठीक आहे, धन्यवाद. आपण इकडे जाऊया. काही व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न असणार आहे. बघू शकता तुम्ही याच ठिकाणी मी आलो. दत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स असं या दुकानाचं नाव आहे. सर काय नाव आहे आपलं? आणि नागेश तोंडशिरकर. तोंडशिरकर आहे तुम्ही? म्हणजे इथं किती दिवसापासून राहता हडोलीमध्ये? इथं भरपूर 40 वर्ष झालं. म्हणजे आता इथलेच स्थायिक आहे? इथलेच आहे. मागील 5 वर्षामध्ये जो अहमदपूर तालुक्यामध्ये विकास झालाय म्हणतात, कसं वाटतंय तुम्हाला? चांगला झाला, भरपूर झाला सर. बाब पाटील साहेब जसं आले तसं भरपूर विकास झालाय. फंड दिलेले आहेत. काही रस्त्याला आम्हाला जायता येत नव्हतं. वसंतनगर म्हणून आहे, गुढी एवढा चिखल होत होता. आज तिथे सुंदर डांबरीकरण रस्ता झालेला आहे, त्याच्यामुळे सुंदर झालेला आहे. शहाजीखान्याला पैसे दिलेले आहेत. आणि हे सगळं करता करता त्याचा एक गुण चांगला आहे चुलत्या पुतण्याचा, की लहान जरी कार्यक्रम असला तर ते सुखादुखात सामील होतात. फंड तर कुणी बी देईल, पैसे कुणी बी देईल, आणि सुखादुखात सामील होतात. कुणी आजारी असो, कुणी वारलेला असो, त्याच्यामुळे ते हमेशा सहकार्य मोठं असतं. ते भेट देतात. पुन्हा काल परवा बशेश्वरला 20 लाख रुपये दिले. पुन्हा रोडला दिले. ते पानन रस्ते बरेच आमच्या इथं पानन रस्ते झाले. पानन रस्त्याला भरपूर पैसा दिला. असं भरपूरसं चांगलं आहे. आणि शिरूरपेक्षा हडोतीवर त्याचं जास्त लक्ष असतं. त्याचं काय कारण असू शकते? ज्यावेळेस शिवराम अण्णा ज्यावेळेस होते जिल्हा परिषद उस्मानाबाद असताना, आमच्या इथले एक शिवराम पवार म्हणून होते, त्याच्यामुळं याने राजकारणात आले. आणि त्याच्यामुळं त्याने कर्मभूमी हडोती मानतात. जन्ममुळी जरी शिरूर असली तर कर्मभूमी हडोती मानतात. आणि हडोतीवर जास्त लक्ष प्रेम असतं त्याचं. कारण आम्ही उदगीरमध्ये होतो अगोदर. उदगीरमध्ये असताना बाळासाहेब आमदार होते. तेव्हापासून बाळासाहेबाचं आणि बाबासाहेबाच्या घराण्याचं हडोतीचं हे जुनं प्रेम आहे. त्याच्यामुळे जास्त हडोतीवर लक्ष असतं त्याचं. तुम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते वगैरे आहेत का? म्हणजे तुम्ही इतकं डिटेल्स सांगता त्यांच्याबद्दल, म्हणजे म्हणून मला थोडी शंका आहे. मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो. आता माझा किडनी ट्रान्सफर झाल्यामुळं मी कुठं काही काम करत नाही, काही नाही. मी माझे लेकरं एवढ्यामध्ये मी हे असतो. काय देणं घेणं, ज्यानं चांगलं केलं ते चांगलं म्हणायचं, वाईट झालं वाईट म्हणायचं. त्याला काय देणं घेणं मला सांगा. पहिली गोष्ट अशी आहे, कोणता व्यक्ती कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या गटाचा असेल याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, परंतु त्यांच्या मनात जी खदखद आहे, त्यांना जे वाटते ते आम्ही त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. आणखी काही मध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसले आहेत, मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. या धन्यवाद काका. बरं. कसं काय पाहुणं, बरं आहे का? तालुक्यात विकास झाला नाही म्हणतात काही लोक, खरं आहे का? प्रत्येकाचं मतप्रवाह वेगळा आहे. जन ज्या नजरेतून बघल त्याला तसं दिसणार आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. ज्यांना विकास कसा पाहिजे होता त्याच्या मनाप्रमाणे जर झाला नसेल तर तो विकास दिसणार नाही. आणि एखाद्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि ती जर झाली तर त्याला विकास दिसेल. हा विकासाचा महत्वाचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला कसा दिसतोय? विकास झालेला आहे असं म्हणता येईल का झाला नाही? विकास हा एका तालुक्याचा किंवा गावचा हे बघायचं नाही, तर राजकारण बहुजनांसाठी कसं चाललंय हे महत्वाचं आहे. जर सर्वसामान्य जनतेपर्यंत जर विकास झाला
किंवा त्याचा लाभ मिळाला तर तो विकास म्हणता येईल. गावचा मतदारसंघा पुरता एवढा आपण संकुचित विचार नाही केला पाहिजे. खूप धन्यवाद सर. मला बोलायचं ना, पुढचं बोला. हां, तर तुम्ही जे महत्वाचे मुद्दे आहेत तर हे प्रसार माध्यमानं तो सुद्धा मुद्दा थोडं पुढे आणलेला पाहिजे. तर महत्वाचे मुद्दे प्रसार माध्यमाने पुढे आणले तर ते जनतेच्या लक्षात येतील, प्रशासनाच्या लक्षात येतील, शासनाच्या लक्षात येतील. आज शेतकऱ्याचा जे प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, अतिवृष्टी दुनियाची झालेली आहे, त्या मातीमध्ये चिखलामध्ये शेतकरी भिजलेले आहेत, हाता तोंडाला आलेला त्यांचा घास हिरावून गेलेला आहे. विम्याचं फक्त घोषित होतंय पण प्रत्यक्षात लाभ फार कमी प्रमाणामध्ये मिळतो. आणि शेतीमालाला जर हमी भाव मिळाला तर शेतकरी सधन होतील. तर एक 3 वर्षापासून सोयाबीनचे भाव एकदम कोसळलेले आहेत, कापसाचे भाव कोसळलेले आहेत. ज्या प्रमाणात इतर ह्याचे भाव वाढले त्या प्रमाणात शेतीमालाचे भाव तेवढ्याच पद्धतीनं खाली गडगडलेले आहेत. तर ह्याच्याकडे शासनाचं लक्ष दिसत नाही आणि ह्याच्यावर कोणी आवाज उठवत नाही. शासनाच्या निदर्शनास आणून देणारा नेता म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? नेते सर्व सारखेच आहेत. नेते सर्व सारखे आहेत. शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यांसाठी कोणी लढणारा नाही. जर लढणारा असेल तर तो नाही. आता लढणारा नाही. मग तुमच्या तालुक्याच्या विकासासाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी आले म्हणून सांगितले लोकांनी काल. मग निधी मी फक्त शेतकऱ्याविषयी बोललो सर. माझा महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा कोण सक्षमपणे निभावू शकेल? शासनाच्या दरबारी कोण मांडू शकेल? शेतकऱ्याचा मुद्दा कोणीही मांडणार झाला तोच माझी खंत आहे. हे जे नाव घेण्यासाठी दडपण आहे का? नाही, मी दडपणाचं नाही. आपण राजकारण बिलकुल 100% तुमच्यावरती दडपण आहे असं मला. तुमच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे सर. नाही, माझी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून, जर ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला चांगले दिवस जर पाहायचे असतील तर कोणतंही सरकार असो आणि कोणताही नेतो असो, रोजगार हमीच्या माध्यमातून जी कामं होती ते शेतीमधले सर्व कामे येणाऱ्या कोणत्याही नेत्याने आणि कोणत्याही सरकारने ती शेतकऱ्याची कामं रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात यावी. आणि हा मुद्दा आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे नेते, लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सुद्धा मांडलेला होता आणि तो अंमलात आलेला नाही. तरी तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, रोजगार हमीचे जे कामं आहेत ते शेतकऱ्याच्या कामाच्या माध्यमातून ते करण्यात यावे. अतिशय तळमळीने तुमचा हा मुद्दा जो आहे शासनापर्यंत मांडला पाहिजे आणि शासनाने याच्यावरती दखल घेऊन कार्य केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या पाहिजेत. परंतु तुम्ही नाव न घेण्याचं टाळताय. मग हे स्वतः तुम्ही करू शकाल का राजकारणामध्ये उतरून? नाही, तेवढा मोठा उंचीचा मी नाही. हॅलो, सांगता येते पण करणारा एक असतो. पण ते एक कोण असेल तसं तुमच्या मनामध्ये काय वाटतं? एकानं होऊ शकत नाही ना. हे शासनाने. तुमच्या गावाला सरपंच किती आहे? सरपंच एकच आहे. ठीक आहे. तालुक्याला आमदार किती आहे? एकच आहे आमदार. जिल्ह्याला खासदार किती? एक आहे खासदार. राज्याला मुख्यमंत्री किती? एक आहे. मग ते तिथं 2 झाले ना. मग तुम्ही सांगता ना एक असताना 2 असून मी करू शकत नाही त्याने, मग तुम्ही करू शकता. कोण? आपण नाही ना करू शकत. धन्यवाद सर, धन्यवाद. मासूम भाई, आपण बाहेर येऊया. याच ठिकाणी बरीचशी मंडळी यांची काही. सर, आज बाजारचा दिवस आहे आणि म्हणून बरेच नागरिक या ठिकाणी बाहेर गावून आलेले दिसतात. तुम्ही समोरून या म्हणजे आपला यांच्याशी बोलता येईल. सर, मी तुमच्याकडे येतोय. या सर. सर, काय नाव सांगता तुमचं? गेरे रतन बाबूराव. काय सांगता येईल मागील 5 वर्षाचा जो कार्यकाळ जो आपण बघितला त्या कार्यकाळाचा आढावा घेतल्यानंतर समाधानकारक कामं झालेले आहेत असं वाटतंय का? वाटतंय सर. कसं आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर ते वेगळं राहिलं महाराष्ट्राबद्दल. परंतु अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघामध्ये जे बाबासाहेब पाटलांनी कामं केले तर जे विकास झाला आहे, ज्या लोकांना दुःखातून दूर करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले तर 5 वर्षामध्ये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जेव्हा विकासाचा रथ
विकासाचा रथ हेच आमदार करू शकतात. माझं तर असं मत आहे की आपले बाबासाहेब जे पाटील आहेत आपले तेच करू शकतात, दुसरे आमदार करू शकत नाहीत. आणि हे येणाऱ्या काळासाठी हेच आमदार पाहिजे ह्या मतदारसंघासाठी, हे माझं मत आहे. काय कारण तसं? त्याचं कारण कसं आहे सर, मी तर पूर्ण तालुक्याचा तर आढावा घेऊ शकत नाही, पूर्ण मतदारसंघाचा बी आढावा घेऊ शकत नाही. परंतु कामं गल्लीपासून बऱ्याच ठिकाणी म्हणजे गावामध्ये कुठं पांदीचे रस्ते असो, कुठं पडलेले पुलं असो, नंतर सावरगाव ते हाडोळतीपर्यंतचा मार्ग असो, त्यांनी कामं भरपूर प्रमाणात केली. असे माझे धन्यवाद दादा. मासूम भाई, आपण पुढे जाऊया. स्वागत आहे तुमचं सुद्धा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये. काय सांगायचं आहे, सध्याची परिस्थिती आहे वास्तविक तालुक्यातली कशी वाटते तुम्हाला? तालुक्यातली परिस्थिती सध्या चांगली आहे, परंतु पाऊस काळ जास्त झालेला, दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी झालेली आहे. त्या संदर्भात शासनाने काहीतरी पाऊल उचलावं आणि शेतकऱ्यांना काहीतरी मदत द्यावी. बाकी तरी तालुक्याचा बराच विकास झालेला आहे. आमच्या गावासाठी सुद्धा चालू आमदारांनी बराचसा फंड दिलेला आहे. 2-3 ठिकाणी फंड दिले, त्यांनी चांगले कामं केलेली आहेत. अजून करत राहावं अशी इच्छा आहे आमची. बस बाकी 2 योजनांचं नाव सांगतील का की आमदार बाबासाहेब पाटलांनी चांगल्या योजना आमच्या गावामध्ये राबविल्या? पाणी पुरवठ्याची योजना त्यांनी चाललेली आहे. परत बशेश्वर मंगल त्यांनी फंड दिलेला आहे. शाळेकरांना फंड दिलेला आहे, त्यांनी 50 लाख रुपये दिले चांगले. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. बरेचसे आणखी नागरिक या ठिकाणी वयस्कर बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया. काका कुठून आलात? पिंपळगाव. बरोबर, पिंपळगाव हे जवळचं हाडोळतीच्या. बरं. काय वाटतंय राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर मागच्या 5 वर्षामध्ये बरे कामं झालेत का? बरं आहे, चांगला आहे मोदी. सर तुमचं सुद्धा स्वागत आहे. नमस्कार. काय करता सर तुम्ही? शेती करतो. पहिला उपसरपंच होते मी. बरोबर. आता मागच्या 5 वर्षाची जर परिस्थिती जर पाहिली तर अनेकांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये काही तालुक्यामध्ये विकास झाला नाही. तुम्ही कसं बघता या घटनेकडे की लोकांनी सांगितलं की काहीच कामं झाली नाहीत? तुम्हाला काय वाटतं, झाले असं वाटतंय? तालुक्यामध्ये बाबासाहेब पाटलांनी जेवढे कामं केलेत ते भरपूर कामं केलेत आणि एवढा जे निधी आणलाय ते भरपूर निधी आणलाय आणि प्रत्येक जातीमध्ये खूप असं म्हणजे स्वतःहून लक्ष घालून ते बघतात. आम्ही महादेव कोळी समाजाचा आहे, ST मध्ये येतं आमचा समाज, तरी आमचे कॉस्ट मिळत नसल्यामुळे साहेबांना स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये बसून कमीत कमी कागदामध्ये कसे मिळतील 50-55 कागदाची यादीच होती आमच्यासाठी, तर कमीत कमी 20-25 कागदामध्ये कसे मिळतील असं कलेक्टर साहेबापाशी बसून स्वतः यादी तयार करून प्रमाणपत्र स्वतः असं बसून स्वतः त्यांच्या समोर टेबलवर बसून काढून दिले त्याने आमच्या समाजासाठी. आणि पहिले 1 लाख रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये घेत होते. साहेबांना सगळे पैसे बंद करून कलेक्टर साहेबाला स्वतः बनवून STचे कास्ट फुकट काढून दिले साहेब आपले. आणि हाडोळतीमध्ये 1972ला हे 52 खेडी योजना होती. 72च्या नंतर आतापासून जी योजना चालली पाणी पुरवठा योजना हळी हांडरूक येऊन, ती योजना आता पूर्ण खराब झालेली आहे. मग साहेबानं हे सगळं योजनाचं सगळं निरीक्षण करून स्वतः आता ह्या अवस्थेनं 44 कोटीची योजना मंजूर करून पूर्ण काम होत आले. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आता फक्त म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता जास्तीत जास्त 15 की 1 महिन्याच्या मध्ये पाणी सुटल. तर गुत्तेदारला थोडं दमानं काम चालतं, तर गुत्तेदारला स्वतः बोलून घेऊन साहेबानं तंबी देऊन सांगतात की महिन्यामध्ये काम झालं पाहिजे, पाणी चालू झालं पाहिजे. फिल्टर, पाणी पुरवठा आणि पूर्ण गावामध्ये अंतर्गत लाईन सगळ्या गावात असे 18 गावामध्ये 44 कोटीचं काम केलं. पिंपळगाव, उन्नी, पुन्हा वाडी, किनी, सावरगाव, हाडोळती, मेन हाडोळती आहे. ह्याच्यानंतर 18 गाव आहेत. 18 गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना चालू झालेली आहे. आणि साहेबाचं खास करून मोठे साहेब म्हणजे बाळासाहेब जाधव आणि छोटे साहेब म्हणलं की बाबासाहेब पाटील, हे दोघं जण इतकं लक्ष ठेवतात हाडोळतीवर की प्रत्येक गोष्टीमध्ये सुख दुःख, पुन्हा रोडमध्ये काहीतरी 50 लाखाचे कामं देत आतापर्यंत. आणि शादी खाण्यासाठी 20 लाख दिलेत. आणि काल परवा म्हणजे हे कामं झालेली आहेत. आणि काल परवा लिंगायत समाजासाठी 20 लाखाचं मंदिरासाठी दिलेले आहेत फंड. काल परवा एक म्हणजे यादीत मंजूर झालेले आहे, पण काम झाले नाही अजून. म्हणजे काम तुम्ही म्हटलात की महादेव कोळी समाजाचे जे तुम्हाला कागदपत्र मिळत नव्हते,
किती टक्के समाजाला माहीत आहे की बाबासाहेब पाटलांमुळे हे काम झालंय? बाबासाहेब पाटील असं जास्त प्रचार करून सांगत नाही. जसं आता मला माहित आहे, मी कोळी समाजाचा तालुका अध्यक्ष होतो, आता बी आहे, पहिले बी होतो. तरी मला स्वतः सोबत घेऊन जाऊन असं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस अडचण आली त्यावेळेस साहेबांना स्वतः टेबलवर बसून पहिलं डिप्टी कलेक्टर ऑफिस लातूर होतं, त्यावेळेस स्वतः साहेबांना डिप्टी कलेक्टरच्या समोर बसू कागद काढून दिले. पुन्हा अहमदपूरला शेणगे मॅडम, पुन्हा दुसरे 2-3 डिप्टी कलेक्टर आले, ते फुलारे साहेबाला स्वतः फोन करून बोलून घेऊन सांगतील की बाबा हे समाज गरीब आहे, यांच्याकडे कुठलंच काही हे साधन नाही, कमीत कमी कागदात सर्टिफिकेट कसं मिळेल, तिथे सोप्या पद्धतीनं कसं काढता येईल, त्या हिशोबानं साहेबानं खूप सहकार्य केलं आमच्यासाठी. तर कामाच्या ताकदीवर आणि ह्यांची जी वागणूक आहे, कुठं बी थोडं काय जर झालं की 5 मिनिटांमध्ये बाबासाहेब पाटील समजा मुंबईला असले तर बाळासाहेब जाधव किंवा त्यांचे भाऊ मंचकराव पाटील अर्ध्या तासामध्ये येऊन पूर्ण गोष्टीचं फॉलोअप करतात. त्याला काय सुखदुःख आहे, काय अडचण आहे, काय नाही, स्वतः मोठे साहेब आता 5-10 मिनिटात तर लगेच हजरच असतात. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आणखी काही इथून मंडळी उभे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. सर समोर या, तुमच्याकडे येतो मी बोलण्यासाठी. कसं काय पाहुणं, बरं आहे का? तालुक्यामध्ये विकास झाला नाही म्हणतात काही लोक, ते खरं आहे का? तालुक्यामध्ये विकास झालेला आहे साहेब. कोण म्हणतात? विरोधी लोक म्हणत असतील विकास झाला नाही म्हणून. बरेच कामं केले आमदार साहेबानं. आता आमच्या आनंदवाडी आडवती इथलं पाणी फिल्टर ते मंजूर केले, रस्ता मंजूर केले, इकडे रस्ते मंजूर केले, अहमदपूरचे दवाखान्याचं काम मंजूर केले. विरोधीचं कामच आहे नावं ठेवायचं. विरोधी लोक म्हणत असतील, चांगलं काम केले त्याला चांगलंच म्हणावं. म्हणजे हाडोळती गावामध्ये आल्यानंतर काही परिसरामध्ये मी महिलांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत एक ताई आहेत, त्यांचं नाव काय आहे हे मी विचारणार आहे. काकू ताई, नाव काय तुमचं? चंदल. बरोबर. माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला लाभ मिळालाय का? हो. काय वाटतं या योजनेबद्दल तुम्हाला? इलेक्शन पर्यंत आहे का असं वाटायलंय मला. मग ते वाढवेल का सरकार, का फक्त इलेक्शन पुरतच ठेवेल? माहिती इलेक्शन पर्यंत असेल. इलेक्शन पुढे वाढवेल किंवा इलेक्शन पर्यंत ठेवेल. 1,500 रुपये देतात, त्याच्यामध्ये काही वाढ व्हावं असं वाटते का? हो. 3,000 महिन्याला 3,000 रुपये करेल असं सरकार, हे सरकार वाटते? करणार नाही. काकूकडे जाणार आहे मी. काकू किती वय आहे तुमचं? 65. बरं. मग कोणत्या योजनेचा लाभ घेता तुम्ही? आम्ही 60 वर्ष. बरोबर. महिन्याला मिळतात पैसे? 3 महिन्याला. बरोबर. सध्या काय करता तुम्ही, का घरीच बसून राहता? काय नाही, घरी. बरं. आता मागे 5 वर्षामध्ये कामं जे झालेत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, आमदार असतील, गावातले तुमच्या लोकप्रतिनिधी असतील, समाधानकारक आहेत का त्यांची कामं? आहेत. अजून काय मागणी करायची सरकारकडे? आता काय मागणी करा, जगाबरोबर आपण फक्त पाण्याचा तुटवडा पडायला, फक्त दुसरं काय नाही. नळ योजना चालू आहे पण पाण्याचा त्रास नाही. चांगला आहे. कुणी चालू केली आहे ही नळ योजना? चालू कुणी केली आहे? ग्रामपंचायतने केली असं आम्हाला. काकू तुम्ही समोर याल का? मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. किती वय आहे तुमचं? 65. बरोबर. कोणत्या योजनेचा लाभ मिळतोय? आम्हाला सध्या कोणत्याच नाही बघा. बरं. काय कारण? आता कारण काय माहिती, आम्ही विचारलोच नाही. काय मागणी केली नसणार तुम्ही? केली नाही आम्ही मागणी कशाची. मग करायची पण नाही का? करायची आहे. करायची आहे. करायचं 60 वर्षाचं. तुमच्या कुटुंबामध्ये महिलांना मिळाला कोणत्या माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ? नाही, सध्या कुणालाच नाही अजून. नाही ना. म्हणजे मिळणार आहे म्हणून त्या प्रतीक्षेत आहात तुम्ही? हो हो हो. केलेत कागदपत्र. आज तुम्ही महिला एकत्र कसं काय इतक्यात? आज ज्येष्ठा गौरी लक्ष्मीपूजन आहे म्हणून एकत्र आहेत वाटतं. हो हो हो. समोर या ना. तुम्हाला बोलताना मला खूप आनंद होतो. तुम्ही नक्की, तुम्हाला 100% माझी लाडकी बहिणीचा फायदा मिळालेला आहे असं मला वाटतंय. या समोर या. आम्हाला बाबासाहेब
पाटील लय आवडते आम्हाला. बाबासाहेब पाटील लय आवडते. 60 वर्षाचं काम केले, निराधार काम केले, बचत गटाचं काम केले, घरकुलाचं काम केले आणि काय आमचं बौद्ध विहार बांधून दिले, पाणी पुरवठा कराले. तर त्या योजनांचा तुम्हाला लाभ जरी नाही मिळाला परंतु इतरांच्या कामामध्ये बाबासाहेब पाटील आहेत असं म्हणायचं. पाटील आम्हाला आहेत. संपूर्ण आम्हाला बाबासाहेब पाटलाचा पाठिंबा आहे आणि देणार आहेत शेवटपर्यंत. मागासवर्गाचे कामं त्यांनी करत आहेत आणि करणार बी आहेत. आता लगेच पुढच्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये निवडणुका सुरू होणार आहेत. मग पुन्हा एकदा बाबासाहेब निवडून येतील असं वाटतंय का? वाटतंय आम्हाला बाबासाहेबच पाहिजे. कसं वाटतंय आम्हाला बाबासाहेब पाटील. जनतेच्या मनात काय हे मी तुम्हाला बोलतं करण्यासाठी आलोय आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून. आणि तुमच्यासोबत संवाद साधून मला सुद्धा खूप खुशी होत आहे. परंतु त्याच्या मागचं रिझन बाबासाहेब पाटीलच का असले पाहिजेत हे कारण सांगितलं पाहिजे. आम्हाला पूर्ण आमची व्यवस्था करतात की आम्हाला पाठबळ आहे त्यांचं. बाबासाहेब पाटलाचं आम्हाला पाठबळ आहे आणि शेवटपर्यंत आम्हाला राहणार आहे. धन्यवाद काकू. काकू काय करता सध्या तुम्ही? आम्ही काय धंदे करून खाणारे. आम्हाला कोणची पगार नाही, कोणतं काहीच नाही. आम्हाला रोज एकाच्या धुऱ्याला जायचे काम करून खाणारे आम्ही. आम्हाला 60 वर्ष नाही आणि मग लाडकी बहीण बी नाही, लाडका भाऊ बी नाही. आम्हाला काही दिलं नाही. आम्हाला आमची वही आधार कार्ड जास्त घालून ठेवले. तुम्हाला होत नाही म्हणले मॅडम न सांगलेत. आम्हाला कोणती योजनाच नाही, करून खायची आम्ही माणसं. हे तुमची समस्या कोण सोडवेल वाटते? आता समजतात बाबासाहेब पाटील. त्यानंच बघावं लागते आम्हाला गोरगरीबाला. त्यानं फिरावं लागते. पाण्याची योजना नाही, काय नाही. इकत पाणी आहे. ह्या दिवसात पाणी इकत म्हणताना काय जिंदगी वागावं लागेल लोकांनी. ह्या काय नाही बघणारे. तुम्ही येता जाता मतदान करा म्हणता, ही करा म्हणता आणि पुन्हा ढोकून पुणे बघणार गावाल्याला. काय आहे गावाल्यापाशी, गरीबापाशी काय आहे? आणावं रोजगार करावं, पाण्याची भरती करावं, आणावं रोजगार करावं, दुकानदाराची भरती करावं. खायला का गरीबाला येऊन जाऊन मोद्याचा राशन कार्ड ही द्यायला फुगट गहू तांदूळ. त्याला काही लागते का लागणार? तेल पाणी मीठ पाणी काय आहे आम्हाला? करून खाणारे असे. एवढीच मेहरबानी आमची आहे. शेती आम्हाला शेत नाही, बाडी नाही, काहीच नाही. फक्त करून खाणारे आम्ही. रोज एकाच्या धुऱ्याला जाऊ. बघा काहीच नाही आम्हाला. कोणची पगार नाही, कोणते काहीच नाही. निराधार नाही, 60 वर्ष नाही, कोणते लाडके बहीण नाही, लाडका भाऊ बी नाही. लातूरच्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील हडोळती गावातील वास्तविक परिस्थिती मांडण्याचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असणार आहे. जी काकू आता जी व्यक्त झालेली आहे, मी काकूकडे पुन्हा एकदा जाणार आहे. काकू तुम्हाला घरकुल प्रत्येक जणाला भांडणं करून घरकुल दिलेत मला लोकांना. मतदान वेळेस मी भांडणं करायचं, मतदान वेळेस भांडणं करायचे. पुण्या भाद्राचा 5 पैसा घेऊन मी केलं नाही मतदानाला. फुकट मतदान करून टाकले मी. घरकुलचं आमदार दिलेत बघा. गेल्या वर्षी घरकुल दिलेत, घर बांध गेल्या वर्षी. हो का? आजवर काहीच नाही मला द्यायला. हे सगळे महिला मंडळ आहे आपली, म्हणते लोक आहेत म्हणायचं. काहीच मला दिलं नाही. तर सगळ्यालाच मिळाले, आम्हाला काहीच मिळालं नाही. करून खाणारे आमची माणसं. आमची माणसं गरीब आहेत. कुणाला बोलत नाही, तर कुणाला तोंड टाकून काही म्हणत बी नाही. असे आहे सगळं. कोण देऊ शकते तुम्हाला हे सगळं? आता कोण देऊ शकते? गाववाल्याला द्यावं लागतं. मग दे ना आलेत गाववाले. तोंड बघून द्यालेत गाववाले. गरीबाला कोण विचाराले? बाबासाहेबांना द्यावं लागते. बाबासाहेबांना येऊन बघावं लागतं. कुणाला मिळाले, कुणाला न मिळाले, ती बाबासाहेबांना येऊन बघावं लागते. सगळ्याला बघावं लागते बाबासाहेबांना. ज्याला निवडून दिलं त्यानं तिकडच घुम, ज्याला निवडून दिलं त्यानं तिकडच घुम. गरीबाला कोण बघते मला सांगा एवढं? कोण बघते गरीबाला? गरीबाची खानताच राही नाही. बाबासाहेब येत जाते, करतो बाई म्हणते, गेले की तिकडेच बाबासाहेब पाटील. धन्यवाद काकू. या सर इथेच थांबा. तुमच्या तोंडावरती ऊन येते, थोडंसं अलीकडे या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलता येईल. काय सांगता येईल मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झाला आहे किंवा नाही, तुम्हाला काय सांगता येईल? बाबासाहेब पाटलानं जवळपास सर्वच काही केलंय आणि बौद्धविहारचं आमच्या काम केले. मी रामदास आठवलेचा कार्यकर्ता आहे, परंतु मी बाबासाहेब पाटलालाच त्यांच्याच गटाकडून मी काम करतो सध्या. आणि
आमच्या स्मशानभूमीसाठी त्यांनी अनुदान दिलं आम्हाला 100% ह्याच्यात कपात करून. पुन्हा बुद्धविहारासाठी आम्हाला फंड दिले. पुन्हा हे सिमेंट रोड गल्ली बोळा दलित वस्तीत सुधारणा सिमेंट रोड दिले. असे बरेचसे काही छोटे मोठे बाबासाहेब पाटील करतात. धन्यवाद सर. काकूकडे जाणार आहे मी. काकू कशात काय काय करता सध्या? काय नाही, घरीच राहते मी. किती वय आहे तुमचं? माझं असेल 50च्या पुढे. मग माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय तुम्ही? भरला होता. मग आले पगार? आले. आल्याच का नाही म्हणा, आल्याच आलं, नसल्याच नाही. हा येऊ जा, अगर ना येऊ जा म्हणून मला मिळते तर 60 वर्षाचे पैसे पगार. मग येऊ जा अगर ना येऊ जा म्हणून सभागती केल्यानं पडली माझ्या खात्यावर. हा ह्या योजनेचा फायदा सरकारला होईल का? होतंय की. कसा होईल? आता सरकारच्या हातामध्ये आहे, आम्हाला काय कळालंय? आम्हाला काय कळालंय? मी तर म्हणाले सरपंचाच्या पाय धुऊ काय घागर आणून पाणी, आम्हाला काय कळालंय? होतंय की फायदा होतोय, कसा आहे ना. हा त्याचबरोबर माझ्यासोबत येथील सिनियर ज्येष्ठ नागरिक एका दिसत आहेत. काका नाव काय सांगता तुम्ही? नरहरी संग्राम कांबळे. मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत का? नाही. कसे व्हायला पाहिजे ते? कसे व्हायला पाहिजे म्हणजे गरिबाची त्याला दादच नाही, आणि ज्याच्याजवळ त्या आमदाराजवळ जाणं गेलं त्याचंच काम होते, दुसऱ्याचं होत नाही. आम्हाला विनायकराव पाटील यंदा निवडून द्यायचे आहे. विनायकराव पाटील हे काय की सार्वजनिक माणसाला सार्वजनिक काम करण्यासाठी महत्वाचे आहे. आणि आता बाबासाहेब पाटलाचं बकत झालं. बाबासाहेब पाटलांना आमचे लाईट सुद्धा अहमदपूर येणारी दरकडून टाकली, आणि आडूरचा विकास होऊ नये हे बाबासाहेब पाटलाच्या मनात आहे, म्हणून मी विनायकराव पाटलाला महत्व देतो. विनायकराव पाटलांनी एखादं काय केलेलं काम सांगता येईल का? विनायकराव पाटलानं केलं का? मी इथं मुंबईमध्ये राहतोय, आता मी इथं आलोय. आता मला तर साधारणतः मागेला हे इतिहास करत आला. विनायकराव पाटलांनी जेवढं काम केलेत, पहिलं निवडून आलते ना ते, त्यावेळेस केले, गरिबाला धरूनच केले. आणि आता बाबासाहेब पाटील आले तरी आता मोठेपणासाठी त्याचे 4 माणसं येते तेच करतात. मी सांगत नाही असं तुम्हाला, की लोक सांगतायत की पाईपलाईन पाण्याची जी योजना आहे ते बाबासाहेब पाटलांनी केली, त्याचबरोबर रस्त्याची कामं बाबासाहेब पाटलांनी केली. असं एखादं काम किंवा 2 काम तुमच्याकडे लक्षात आहे का विनायकराव पाटलांनी केलं? थोडं सांगाल तर आणखी आमच्या प्रेक्षकांना ते महत्त्वदायी ठरेल. त्या विनायकराव पाटलाचं आपण कामच बघायला. हो तुम्हाला सांगतो खरं सांगायचं, कारण का सध्या तेच आहेत. आणि हे बँकेमध्ये बँक आहे यांची, आपल्या काय त्याचं ना बाबासाहेब पाटलाची बँक आहे. ते बँकेचं कर्ज घेतल्यामुळे त्याच्याकडून होतं. आमच्यापाशी ते धंदा नाही, आम्ही गरीब लोक आहोत आणि आम्हाला बिना बँकेचा माणूस पाहिजे. बँकेचं कर्ज देणारा माणूस असलेलं योग्य का नसलेलं बरं? असलेलं योग्य. ते आमच्या गावचं ते काय म्हणते ते सर्व भांडवलदार लोक जे कर्ज घेऊन काम करतात आणि लोकांची सेवा करतात. अडोळी गावातील सर्वसामान्य नागरिक गोरगरीब यांच्या सुखदुःखामध्ये येणारा कोण आहे माणूस तालुक्यात? पाटील आहे इथं कर्ज देणारा त्या महेश बँकेतून. परंतु मला काय म्हणायचं आहे, ज्यानं त्याच्या पुढे आणि त्यानं कर्ज फेडणार आणि गोरगरीबाला कोण आहे? गोरगरीबाला विनायकराव पाटील, असं माझा एक अंदाज आहे. त्या अंदाजाने सांगतो मी. बाबासाहेब पाटीलच आहेत. विनायकराव पाटील तर आपल्या ऐकण्यात बी नाही. बाबासाहेब पाटलाचंच आहे आम्हाला काय आहे ते. आता या 2 व्यक्तींच्या मध्ये मी उभा आहे. एकाच गावातले हे दोन्ही नागरिक आहेत. काकू दीर भाऊजे आहेत. काका सांगत आहेत मला. आहेत का घर बघा, मला घरकुल आलतं, पोरी लग्नाला आली पोरगी म्हणून मी इकून टाकलं आणि लग्न केलं. मग आता दुमार द्यावं का नाही मला? दुमार द्यावं का नाही? पोरगी आहे की वागा आता घरात. सगळं बघा की तुम्ही दिसायला का घरावाली. चला पुढे जाऊया आणखी. काका समोर या ना.
असं अलीकडे यायचे म्हणजे स्पष्ट तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद करता येईल. काय नाव आहे तुमचं? मी वैजनाथ माणिकराव कांबळे, राहणार हाडोटी. काय करता सध्या? मी ग्रामपंचायतला पाणी सोडायला. किती मिळते मानधन? मला 4,000 रुपये महिना. 4,000 मध्ये सर्व काही भागते तुमचं? ते मला भागते, फक्त माझ्या पुरतं. आणि मग बाकी परिवार ते त्याच्याने करून खाते. म्हणजे परिवारातून तुम्ही वेगळे आहात? हा, खातो त्यांच्या घरी, पण हे खर्च माझ्यासाठी फक्त. समाजसेवेच्या माध्यमातून 4,000 रुपयाप्रमाणे काम करतो. मला 4 नाही 10 बी दिले तर मला परवडत नाही. पण तुकाराम महाराजांनी जसं समाजाचं कार्य केलं तसं त्या माध्यमातून मी हे काम करतो ग्रामपंचायतीचं. आपण अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. कोणता नेता सक्षम आहे तालुक्याला व्यवस्थित असा व चेहरा मोहरा बदलून टाकणारा म्हणून कोणाकडे बघता? आता नवीन कोणता तरी द्यावा असं वाटतं. हे बस झाले का? सगळं समाधान झालं यांच्यावरती? यांच्यावर समाधान बघू. समाधान आतापर्यंत झालंय. काही जणांना समाधान केले आणि काही जणांना नाही. का? कारण का हे जे पाण्याची वॉटर सप्लाय आता हे लोक जे सांगाले हे सारं चुकीचं आहे त्यांचं. कसं तुम्ही खरं सांगा ना काका. हा, हे आमचे बाबासाहेब पाटलाचे चुलते बाळासाहेब पाटील, त्यांच्या काळामध्ये हे काँग्रेसच्या काळामध्ये हे वॉटर सप्लाय झाली आहे. 52 खेडी पाणी पुरवठा. त्याच्यापैकी आता 12, 13, 14 गावाला पाणी होतं, तेही बंद झाले. फक्त वाजवाडा, हाडोटी या 2-4 गावाला पाणी आहे. म्हणजे वैशिंगीला काहीतरी. समाधानकारक आहे का मग हे काम? समाधानकारक आहे, पण त्याच्यात आम्हाला पाण्याचा तुटवडा पडला आहे. आमच्या ग्रामपंचायतला उत्पन्न जास्त नसल्यामुळं, लोक ते कर देत नसल्यामुळं इथं अडचणी भासल्या आहेत आमच्या ग्रामपंचायतीला. वेळेवर नोकरदाराचा पगार होत नाही. हे घरपट्ट्या लोक भरत नाही. त्यांना कोणी मार्गदर्शन करायला कोणी आमच्या गावामध्ये नेताच नाही. धन्यवाद काका तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पुढे पुन्हा जाणार आहोत बसस्थानक परिसरामध्ये. आपण रोडकडे जाऊया, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. मासूम भाई, आपण असं करूया, हे इथं एक ड्राय क्लिनरचं दुकान दिसतंय. आपण मोरे ड्राय क्लीन या व्यावसायिकांसोबत थोडासा संवाद साधूया. काका कसे आहात? बरे आहात का तुम्ही? नमस्कार साहेब. नमस्कार. किती दिवसापासून आहे तुमचा हा व्यवसाय? हा, माझी 3री पिढी आहे. माझ्या आजी वडिलांपासून माझा आता मुलगा करतो. म्हणजे याच्यावर तर सगळं तुमचं भागतंय? याच्यावर तर सगळं भागतं याच्यावर. आणि विशेष म्हणजे आपल्याला बाबासाहेब पाटलांनी एवढी सहकार्य केले, ते सगळं जे काय आहे वैभव त्याच्या कृपेनं आहे. बँकेचं फाईल केली, बँकेची मंजुरी झाली आणि माझ्या घराचं जे कूड आहे केवळ बाबासाहेब पाटलाच्या कृपेमुळे निघालेला. बाबासाहेबांचा विषय काढलोच नाही तुमच्याकडे? नाही, मी काढवलो ना तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की बाबासाहेबांनी हे दिलंय, हे सांगावं का वाटलं तुम्हाला? असं मला दिलेच नाही ना. त्याला गोरगरिबाला हाताशी धरून जे गोरी आणलेच आहे ना, आम्ही दुसऱ्याचं कशाला नाव घेऊ? सत्य परिस्थिती आहे आम्हाला. त्यानं बँकेतून करून घेऊन आम्हाला हे सगळे उभा टाकले, त्याच्या आशीर्वादानेच थांबलेला आहे. खूप चढाओढ सुरू झालेली आहे. आता 2 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत. मग नाही मग बाबासाहेब पाटील दुसऱ्यांदा निवडून येतील वाटते तुम्हाला? 100% येणार. कसं येणार नाही तेवढे कामं केल्यानंतर? धन्यवाद. मासूम, आपण पलीकडे जाऊया, कारण इथे आणि काही नागरिक बसले आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काही इथे नागरिक बसले आहेत. सर, काय नाव सांगता तुम्ही? शफी बागवान. तुमच्या हडोटी गावामध्ये आलो आणि अनेक नागरिकांशी संवाद साधला. बऱ्याच जणांनी सांगितलंय की तालुक्यामध्ये जसा व्हायला पाहिजे तसा विकास झाला नाही. कशा दृष्टीने बघता तुम्ही? विकास तर झालेला आहे. माझ्या आता म्हणजे हडोती गावासाठी 2 कोटीपेक्षा जास्त रस्ते आणि 47 कोटीची पाणी योजना असे भरपूर पैसे इथं हडोतीला आलेले. विरोधक काय बी म्हणते, विरोधकाचं काय आम्हाला घेणं देणं नाही, पण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सहकार्यामुळे भरपूर विकास झालेला आहे हडोतीमध्ये. शादी खाण्यासाठी 30 लाख रुपये पहिले दिलेत, अजून 20 लाख रुपये आलेत.
50 लाख शादीखाना दिलेत. माझ्या गल्लीमध्ये 30 लाखाचा दलित वस्तीचा रोड आलेला आहे आणि अजून दुसऱ्या गल्लीमध्ये माझ्याच वार्ड क्रमांक 2 मध्ये दुसरा एक 10 लाखाचा आलेला आहे. हे विकास नसता का आहे? काय लागते माणसाला? पाणी झालं, रोड झालं, लाईट तर आहेच. मला वाटतं तुम्ही राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटलांचे कार्यकर्ते आहात. आता मी महिलांशी संवाद साधताना त्यांनी खंत व्यक्त केली आहे की बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेत परंतु त्यांचा फॉर्म फिलअपच झाला नाही. कार्यकर्ते कुठेतरी मागे पडतात का, कमी पडतात असं मला वाटतंय. कार्यकर्त्याचा विषय नाही, मी काय कुणाचा कार्यकर्ता नाही, पण जे गावात झालंय ते खरं सांगायला काय आहे? साहेबांना काम केले ते मी काम म्हणाला, साहेबाचा कार्यकर्ता म्हणून म्हणा गेला. जे काम झालंय प्रत्यक्षात दाखवू शकतो मी, तसं काय नाही. जे काम झाले ते सांगावं बी लागेल ना. कार्यकर्त्याचा विषयच नाही ते काही. काही महिलांनी म्हटलेलं आहे की आता 2 महिने निवडणुका राहिल्यात म्हणून सरकारने ही माझी लाडकी बहीण योजना आणली. अजिबात चुकीचं आहे. अजितदादा साहेब पवार साहेबाच्या मनात आले की काहीतरी महिलासाठी करावं. तिने काय केले, लाडकी बहीणची योजना आणली आणि आणल्यानंतर काय झालं, काय किती एक लोकांना याचा फायदा सुद्धा झालेला. महिलाला तर भरपूर फायदा झाला. स्वतःची पगार झाल्याने महिलाचा एक राखीवसाठी फायदा झालेला आहे. त्याच्यासाठी ते आता इलेक्शन म्हणून नाही काय नाही, अजून दादा येऊ द्या, अजून साहेब येऊ द्या, अजून हे चालू राहणारच आहे आणि महिला 100% त्यांना सहकार्य करणारच आहेत. काय राहिले मग नेमकं काय राहिलंय, काय असं काय वाटतंय का नाही? कशाबद्दल? विकासाबद्दल तुमच्या दृष्टीने जर बघितलो तर तुम्ही सर्व झालेलंच आहे म्हणताय. राहिलंय का नाही तुमच्या नजरेत काही? म्हणजे कसं आहे, अजून काही काम आहेत समजा, काही दुसरे काही मेन रोडचे असतील, काही हे म्हणजे प्रगतीपथावर आहेत. आता तसं म्हणावं तर इथं उन्नी तीरथ येणारा 1,92,00,000 रुपयाचं काम आमदार साहेबांनी किती एक वर्षापासून होता. आनंदवाडीचा हडोतीतून किती एक वर्षापासून रखडलेला काम होता. 2 कोटी रुपये आमदार साहेबांनीच दिलेले. हे झालेलेच आहेत ना कामं, हे तर सांगावंच लागेल ना गायकवाड साहेब. धन्यवाद सर. अजून काही माझ्यासोबत तरुण युवक असणार आहेत. सर काय वाटतंय, मागील 5 वर्षाचा जर आढावा जर बघितला आपण, जे कामं झालेले आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून, त्या कामावर समाधान आहे का तुम्ही? नाही. काय त्याचं कारण? काम कुठले झालेलं काही नाही ना. रस्ता बघा, हळूची सावरगावला जायचा रस्ता आहे, त्या रस्त्यानं माणसाला चालता येईना. या त्या पुलावर बघा जाऊन, त्या पुलावर आज लोक 3 दिवस होते त्या पुलावर जायला, वाहनाला जायला हे नव्हतं. इथं अडकून होते लोक. पावसामुळे बंद आहे त्या रोडला, अजून एसटी महामंडळ चालू नाही. पुलाच्या कामच नाही. ते आणखी बऱ्याच नागरिकांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सर तुमच्याकडे येतोय मी. सर तुमच्याकडे येतोय. सर प्लीज 1 मिनिट. सर तुम्ही थांबा इथे. सर काय सांगाल, आज तुमच्या गावामध्ये आलोय आणि अनेक नागरिकांशी, महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन तुमच्याकडे आलोय. मागील 5 वर्षामध्ये जी कामे झालेली आहेत त्यावर समाधान आहेत तुम्ही? कामं म्हणलं तर आजपर्यंत देश स्वतंत्र ज्यावेळेस झालं ना तेव्हापासून ते आजपर्यंत माझ्या 20 वर्षाच्या राजकारणात कुणीहीच एवढं बजेट आणि एवढे कामं मंजूर करून आणले नाहीत. जे की आमदार होते, मंत्री होते, खूप मी बघितलेत. मी कोणत्याही माणसाचं असं नाव घेत नाही. का घेत नाही की जे काम केलेत त्याच माणसाचं मी नाव घेणार. कशासाठी की आज देश एवढ्या दिवसानंतर स्वतंत्र होऊन 75 ते 76 वर्ष झाले, मंत्रीपद भोगले, पण विकासाचं नाव घेतले नाहीत. 2-2 वेळेस आमदार झाले तरी कुठले कामं केले नाहीत. मला तर असं माझ्या नजरेत हडुळतीत देखील कुठलं काम त्यांच्या हातानं झालेलं दिसलं नाही. म्हणले खूप, लिंबूटीहून पाणी आणतो, इकडून मी ते योजना आणतो, पण कुठूनच कुठलीच योजना आणली नाही. फक्त पद भोगले, आमदार झाले, मंत्री झाले, कुणीही 1 रुपयाचं काम केले नाहीत. आणि आत्ता माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब, चाकूर अहमदपूर मतदारसंघाचे भाग्यविधाते, यांनी इतिहासामध्ये नोंद व्हावा असं विकास केले. 35 म्हणजे 3,500 कोटी रुपयाची निधी आणले त्यानं. आणि आणले म्हणजे हे खोटं नाही. अहमदपूरच्या ईदगेला जाऊन बघा, 2,20,00,000 रुपये दिलेत. 2,20,00,000 रुपये. हे साधी गोष्ट नाही, काम झालेलं आहे. जाऊन तालुक्यातले सर्वच लोक बघू शकतात. हे अहमदपूरचं सांगत नाही मी तुम्हाला, हाडुळतीमधले विकास कामं सांगतो. क्लिअर सांगतो. शादी खाण्याला 50 लाख रुपये दिले. आमच्या बसवेश्वर मंदिरांच्या लिंगायत समाजासाठी 20 लाख रुपये दिले. परत हो का आमच्या बौद्ध विहारासाठी हो का इथं समोरच बौद्ध विहार आहे, यांना पण 10 लाख रुपये दिले. रोडांसाठी त्याने इथं कमी जास्त नाही म्हणलं तर 2 कोटी रुपयांचे रोड, सिमेंट रोड झालेत.
45 लाख रुपयाचे 2 शिवरस्ते पांधन रस्ते झालेत. परत अजून आमच्या आशुरखान्यासाठी 15 लाख रुपये दिलेत. हे गावातील कामं आहेत झालेले. धन्यवाद सर. तुम्ही ऐकलं यांचं सगळं बोलणं? हा ऐकलो. थोडं तुम्ही एक मिनिट, यांचं सगळं बोलणं तुम्ही ऐकलं? अगदी खरं आहे. याच्यात काही दुमत नाही. झालेला विकास जनतेच्या समोर आहे आणि त्याच्यात काही खोटं नाही, सत्यता आहे. आणि महत्वाचा अजून एक दुसरा विषय गायकवाड साहेब, ज्यावेळेस आमच्या मुस्लिम समाजावर CA-NRC लागू करण्यासाठी मुद्दा चालू होता त्यावेळेस ह्या बाबासाहेब पाटील आणि आमचे बाळासाहेब जाधव यांनी शिरूरला सर्व मुस्लिम समाजासाठी खिचडीचा कार्यक्रम ठेवून सगळ्यांना तिथं जीव घातले आणि आमच्या सोबत रस्त्यावर बसले. आणि हेच विनायकराव पाटील जे की आमदार मंत्री झालेले याने CA-NRC लागू करा म्हणून अहमदपूरच्या शिवाजी चौकामध्ये म्हणले. आणि आज त्यांना काय तोंड आमच्या मुस्लिम समाजाकडे येऊन मतदान मागायची. त्याने CA-NRC लागू करा म्हणून अहमदपूरच्या शिवाजी चौकात म्हणले होते. आज त्यांना मुस्लिम समाजाला येऊन मतदान मागण्याचा अधिकार नाही. आज त्याने येऊ नये आमच्याकडे. ह्याच बाबासाहेब पाटलांनी आम्हाला उपाशी ठेवले नाहीत. आम्ही हडुलतीहून चलत अहमदपूरला गेलो होतो. या संदर्भामध्ये सत्य आहे. अहमदपूरला चलत गेलो होतो आम्ही, तर आम्हाला शिरूरला थांबून पोटभर जीव घातले सगळ्याच समाजाच्या लोकांना. CA-NRC साठी आम्ही अहमदपूरला तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेलो होतो. तर आम्हाला बाबासाहेब पाटील आणि बाळासाहेब जाधव साहेबांनी स्वखर्चानं आम्हाला तिथं जीव घातले आणि आमच्या सोबत रस्त्यावर बसले CA-NRC लागू नाही झाली पाहिजे म्हणून. आणि त्याच वेळेस विनायकराव पाटील हे अहमदपूरला शिवाजी चौकात थांबून तिथं म्हणले की CA-NRC लागू करा. आणि आज त्यांना आम्हाला येऊन मतदान मागायचा अधिकार आहे का? येऊ नये ते ना आमच्याकडं. हा माझा स्वतःच नाही तर माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीनं सांगतो, चाकूर अहमदपूर मतदारसंघातून. तर हे होते माझ्या सोबत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील हाडोळती येथील नागरिक. आणि मुद्दा घेऊन आलोय तुमच्यापर्यंत, जनतेच्या मनात आहे तरी काय. आणि या जर प्रतिक्रिया तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद.